नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण इथे असं पाहिलेलं आहे की आता काव्याने पार्थच्या गाडीचा टायर पंक्चर करून पार्थला स्वतः पिकअप करायला जाण्याची जी काही शक्कल लढवली आहे, त्यामुळे ती आणि पार्थ एकत्र घरी तर आलेले असतात, पण पार्थ काव्यावरती जरा चिडतो। पार्थ हा काव्याला म्हणत असतो, काव्या तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जे सांगता ते मला प्रत्येक वेळेस खरं वाटतं? नाही, जर तुम्हाला तसं वाटतं तर आज तुमचा गैरसमज दूर करतो। तुम्हाला आज वाटलं असेल की मला कळलं नव्हतं, मगाशी तुम्हीच माझ्या गाडीचा टायर पंक्चर केला होता, तर मी तुम्हाला आत्ता नीट समजावून सांगतो की मला ती गोष्ट अगदी व्यवस्थित माहिती आहे, पण रस्त्यात उगाच मला वाद नको होता आणि मला तुमच्याशी भांडण्यात माझी एनर्जी आणि वेळ दोन्ही वाया घालवायचा नव्हता ना, म्हणून मी तुम्हाला एकही अक्षराने काही बोललेलो नाही आहे। पण याचा अर्थ असा समजू नका की मी प्रत्येक वेळेस तुम्हाला फक्त सोडून देत जाईन। तुम्हाला माहिती आहे, आज माझ्या ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मीटिंग झाल्या 2-2। मला त्या गोष्टींचं टेन्शन होतं, त्या प्रेझेंटेशनचं गेले कित्येक वर्ष टेन्शन होतं, आणि आज फायनली जाऊन ते कंप्लीट झाल्याच्यानंतर आत्ता कुठे माझं बर्डन थोडं कमी झाल्यासारखं वाटत होतं। त्यामुळे जरा मला थकवा होताच, विचार केला होता की गाडीने घरी जाईन, जरा रिलॅक्स होईन, पण नाही, तुम्ही माझ्या गाडीचा टायर पंक्चर करून ठेवला, माझं काम आणखीन वाढवून ठेवलं। किती सतत त्रास देत असता हो मला तुम्ही? त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ मी तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं नव्हतं केलं, तुमच्याच या सगळ्या स्ट्रॅटेजी होत्या ना, तुम्हीच हे सगळं। त्यावर पार्थ म्हणतो, मी करायचो कारण मला तुमचं प्रेम मिळवायचं होतं, मला तुम्हाला जिंकायचं होतं प्रेमाने, पण तुमचं काय, तुम्हाला कशाला हे सगळं करायचं होतं? त्याबरोबर काव्या म्हणत असते, पार्थ मी तुम्हाला, त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, तीच वाक्य परत परत नका बोलू, मी हर्ट केलं, त्याचा उपयोग आहे का आता काही बोलून? त्यावर काव्य म्हणत असते, पार्थ प्लीज, अहो एवढं रूढ नका ना बोलू माझ्याशी, तुम्ही एवढं रूढ बोलण्याची सवय नाही आहे मला। त्यावर पार्थ म्हणतो, तेच तर माझं चुकलं ना, तेच चुकलं माझं, कारण तुम्हाला माझ्याकडून ह्या अशा बोलण्याची कधी सवयच झाली नाही। आज कळतंय समोरच्याला आपण जेव्हा दुखावतो त्यावेळेस त्याला काय वाटतं? त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ माझ्याकडून चूक झाली आणि त्यासाठीच मी तुमची माफी मागते, पण तुम्ही मला एकदा संधी तर द्या। त्यावर पार्थ म्हणत असतो, काय उपयोग संधी देऊन? सांगा ना, देतो मी तुम्हाला संधी माझी माफी मागायची, पण काय मिळणार आहे या सगळ्यातून? शेवटी निष्पन्न होणार काय? राहणार आहोत आपण एकत्र, करणार आहोत आपण एकत्र संसार? आता मात्र काव्याकडे या प्रश्नांची उत्तरं नसतात। पार्थ म्हणतो, माहिती आहे मला, तुमची शांतता तुमच्या मनातली सगळी उत्तरं माझ्यापर्यंत पोहोचवत आहे। असं काही घडणार नाही आहे हेच बोलायचं आहे ना तुम्हाला? मग जर तसं घडणारच नाही आहे तर उगाचच्या उगाच तुम्ही माझ्याशी आत्ता खोटं चांगलं वागताय, त्यामुळे घरातल्या सगळ्यांना ते खरं वाटतंय, आणि उद्या ज्यावेळेस आपला डिवोर्स होईल त्यावेळेस घरातले सगळे प्रश्न विचारायला तुम्हाला नाही मला येतील। माझे आई बाबा, काका, आत्या सगळे मला विचारतील, त्यावेळेस मी काय उत्तर देऊ सगळ्यांच्या प्रश्नांची? बोला ना, आहे तुमच्याकडे उत्तर? त्यावर काव्या म्हणते, पार्थ मग आपण वेगळं होण्याची गरजच काय आहे? त्यावर पार्थ म्हणतो, गरज आहे। आज पुन्हा एकदा शेवटचं सांगतो, माझी आई काय म्हणते? माझी आई मला नेहमी सांगते की बाळा, आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं कधीही आपण वागू नये। मी एक वेळेस घरातल्यांना समजावू शकतो, माझ्या आई वडिलांशी बोलू शकतो, त्यांच्याशी भांडू शकतो, वेळेप्रसंगी ते माझ्याशी बोलले नाहीत तर मी त्यांना म्हणूसुद्धा शकतो। राहिला प्रश्न घरातल्या बाकी सगळ्या सदस्यांचा, तर मी त्यांनाही समजावून सांगू शकतो। प्रश्न विचारणारे लोक तर त्यांना उत्तरं द्यायला मी तयार आहे, पण एखाद्या मुलीची इच्छा नसताना तिला जबरदस्तीने तिचं मन मारून माझ्याबरोबर राहायला लावणाऱ्यापैकी मी नक्कीच नाही आहे। सांगा ना, काही उपयोग होईल? आयुष्यभर जर मी तुम्हाला घटस्फोट न देता मोकळं नाही केलं तर तुम्हाला हे घरसुद्धा पिंजरा वाटायला लागेल, आणि या घरातली माणसं म्हणजे कैदी, जे तुम्हाला आत्ताही वाटत आहेत। घरातल्या सगळ्यांनी तुमच्याशी चांगलं वागून बघण्याचा प्रयत्न केला, सगळे, अगदी वसू आत्याने सुद्धा तुमच्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही तिच्याशीही चांगल्या वागल्या नाही आहात। त्याबरोबर इथे काव्या म्हणत असते, पार्थ मी, त्यावर पार्थ म्हणत असतो, माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही आहे, थांबा, पूर्ण होऊ द्या माझं बोलणं। आजपर्यंत ना मी फक्त तुमचं ऐकून घेतलं आहे, तुम्ही बोलत राहिलात आणि मी तुम्हाला समजावत गेलो, पण आज मला बोलू द्या, माझं मन मोकळं करून घेऊ द्या ना एकदाचं। एक गोष्ट लक्षात ठेवा काव्या,
आता तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी मनाच्या कुठल्याच कोपऱ्यात तुम्हाला तुमची जागा सापडणार नाही माझ्या. कारण आता तुमच्यासाठी माझ्या मनात कुठेच जागाच नाही आहे. आणि जर कुठे थोडीफार असली ना तर तिचे दरवाजेसुद्धा मी बंद करून ठेवलेत. कारण काय आहे ना, प्रत्येक नातं हे विश्वासाच्या पायावर उभं राहतं आणि जर विश्वासच नसेल तर ते नातं तकलादू बनतं. त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ, एवढी कोणती मोठी चूक घडली माझ्याकडून? मी फक्त त्या दिवशी. त्यावर पार्थ म्हणतो, हा प्रश्न विचारताना तुम्हाला खरंच काहीच वाटत नाही आहे काव्या? खरंच अजूनही विचारताय हा प्रश्न? त्यावर पुढे काव्या म्हणत असते, पार्थ मी. त्यावर काव्याला पार्थ सांगतो, तुम्ही प्लीज थांबा. काय चूक घडली आहे ना तुमच्याकडून ते मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण करायचं होतं, IAS बनायचं होतं. तुमचं शिक्षण अपूर्ण राहणार की काय? तुमचं अचानक मंडपात लग्न झालं, तुम्हाला काही कल्पना नव्हती. या सगळ्यामुळे तुमची चिडचिड होत होती असं मला वाटत होतं. म्हणून तुमच्यापेक्षाही जास्त मी तुमची मदत करत होतो तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मी माझ्याच आत्याशी भांडण केलं तुमच्यासाठी, तुम्हाला कोचिंगला जाता यावं यासाठी. रोज तुम्हाला पिकअप अँड ड्रॉपचं सर्व्हिस द्यायला सुरुवात केली तुमची इच्छा नसताना. त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला वड का पुजतात स्त्रिया हेच माहीत नव्हतं, तरी मी तुम्हाला त्याचा अर्थ समजावून सांगितला. का तर पुढे तुम्हाला आयुष्यभर तो सण साजरा करण्याची इच्छा राहावी म्हणून. पण तसं काहीच घडलं नाही. उलट तुम्ही त्या सणाच्या 2 दिवसांनंतर आपल्याच घटस्फोटाचे कागदपत्र फाईल करून घेत होतात, ते सुद्धा त्याच वकिलाकडून ज्या वकिलाचं ऑफिसचं इंटेरियर मी करतोय आणि त्याला मी माझ्या बायकोबद्दल चांगलं सांगतोय. माझी बायको IASची एक्झाम देते, UPSC क्रॅक करायची आहे, तिला हुशार आहे माझी बायको, हे सगळं मी त्याला सांगतोय. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याकडूनच तुम्ही केस फाईल करून घेताय डिवोर्सची. यात चूक नाही आहे. तुम्ही जर एकदा माझ्याशी बोलला असतात, मला विश्वासात घेतलं असतं तर कदाचित या सगळ्यातून आपण मिळून मार्ग काढला असता. पण तुम्ही ते महत्त्वाचं समजला नाहीत. आणि आता बास प्लीज, यावर आणखी चर्चा नको. एवढं बोलून पार्थ तिकडनं बाहेर निघून जातो. काव्य मात्र रात्रभर पार्थच्या बोलण्यावरती विचार करत राहते. रात्रभर काव्याला झोपच लागत नाही. सकाळी ज्यावेळेस काव्याला झोप लागते, तिचे डोळे बंद होतात, तोपर्यंत आता पार्थ ऑफिसला निघून गेलेला असतो. काव्या उठून बघते तर तिला खोलीत कुठेच पार्थ दिसत नसतो. पार्थचा चष्मा किंवा पार्थचं पॉकेटसुद्धा तिला दिसत नाही. तिला अंदाज येतो की पार्थ निघून गेलाय. मग काय, आता काव्याला खूप वाईट वाटतं. काव्याला वाटत असतं की आज पार्थने साधं मला उठवण्याची सुद्धा तसदी घेतली नाही. उठवलं तर नाहीच, वरून मला न घेता निघूनही गेले. असो, मला काहीही झालं तरी या सगळ्याचा इम्पॅक्ट माझ्या अभ्यासावरती होऊ द्यायचा नाही आहे. मला कोचिंगला जावंच लागेल. महत्त्वाचे लेक्चर आहेत आज. आणि मग काव्या आता लगेचच तिची जी काही अभ्यासाची पुस्तकं वगैरे असतात ती सगळी बॅगेमध्ये घेते आणि तिकडनं कोचिंगला जायला निघालेली असते. दरम्यान रस्त्यात तिला पार्थबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवत असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी काव्याला प्रश्न पडलेला असतो की स्त्रिया वड का पुजतात आणि स्त्रियाच का पुजतात, स्त्रियाच का उपास करतात, पुरुष का करत नाहीत. त्यावेळेस पार्थने तिला समजावून सांगितलं होतं की स्त्री इतकं समंजस आणि स्त्री इतकं शांत विचाराचे पुरुष नसतात. पुरुष हे शॉर्ट टेम्पर असतात. त्यांच्या मनात येईल ती गोष्ट करण्याची त्यांना सवय असते. पण स्त्रियांचं तसं नसतं. स्त्रिया समोरच्यांचा विचार करतात आणि विचारपूर्वक कोणतीही गोष्ट करतात. त्या सहनशील असतात. त्याचबरोबर आता पुढे तिला लगेच आठवतं की तिने डिवोर्स फाईल करण्यासाठी वकील ज्यावेळेस घरी बोलावला होता त्याबरोबर पार्थसुद्धा आला होता आणि त्यांच्यामध्ये झालेला वाद सगळं काव्याला आठवत असतं. आता बघता बघता काव्या ही इन्स्टिट्यूटच्या अगदी जवळ पोहोचलेली असते. कॅम्पसमध्ये येण्यासाठी तिला 5 मिनिटंच बाकी असतील इतक्या रस्त्यावरती ती पोहोचलेली असते. पण तिच्या मनातले विचार काही थांबलेले नसतात. विचारांचं वादळ तिच्या मनात वाहतच असतं. समोरून एक भली मोठी गाडी येत असते. गाडी म्हणण्यापेक्षा मोठाच्या मोठा ट्रकच येत असतो. आता तो ट्रकवाला काव्याला हॉर्न देत असतो. पण काव्याला हॉर्नचा आवाजच ऐकू येत नसतो. कारण काव्याच्या मनातच एवढा सगळा आवाज फिरत असतो. तो हॉर्न देत असतो, मॅडम सरका बाजूला, मॅडम सरका बाजूला असं हिंदीत बोलत सुद्धा असतो. पण काव्याला त्याचा आवाज ऐकूच जात नसतो. बघता बघता तो टेम्पो काव्याच्या खूप जवळ येतो. जवळ येता येता काव्याला तो ट्रक उडवतो आणि थेट पुढे निघून जातो. काव्या खाली कोसळते. काव्याच्या शरीरातून रक्त वाहायला सुरुवात होते. तिच्या डोक्याला मार लागलेला असतो. आता अनिशा बराच वेळ काव्याची वाट पाहत असते. तिने काव्याला 15-20 मिनिटापूर्वी फोन केला होता तर काव्याने तिला सांगितलं होतं की अनिशा घरातून निघाली आहे, एक 15-20 मिनिटात पोहोचते. आणि आता एवढा वेळ झाला, जवळपास अर्धा तास होत आला तरी काव्य अजून आली नाही आहे. आता लेक्चर्ससुद्धा सुरू होतील.
कॉल करत असते तर कॉलसुद्धा काव्या उचलत नसते. फोन लागतोय पण फोन उचलत नाही आहे. ही नेमकी कुठे अडकली काव्या बघायला हवं असा विचार करून अनिशा आता स्कूटी घेऊन निघते. कारण अनिशाला माहिती आहे की सध्या काव्याच्या आयुष्यात खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. तिच्या डोक्यात टेन्शन आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी घडलेलं असू शकतं. तिला टेन्शन येतं कारण अनिशा आणि काव्या ह्या दोघी खूप जुन्या आणि खूप घट्ट मैत्रिणी आहेत. त्यामुळे अनिशाला काव्याची काळजी वाटणं हे साहजिक आणि स्वाभाविक आहे. अनिशा बाहेर येते आणि तिला लांबूनच दिसतं की भरपूर गर्दी आहे एका ठिकाणी. आता अनिशाला देखील प्रश्न पडतो की एवढी गर्दी इथे काय, का जमली असतील एवढी लोक. अनिशा पुढे येऊन पाहते तर काय, तिला तिथे काव्या दिसते. काव्या तिथे पडलेली असते. काव्याच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. लोक ते सगळं बघत असतात पण काव्याला कोणी मदत करत नसतं. अनिशा लगेच तिथे बसते. तिला सुचत नसतं की आपण काय करावं. अनिशा पार्थला फोन करायला सुरुवात करते पण पार्थ मीटिंगमध्ये असल्या कारणामुळे तो फोन पिकअप करत नाही. त्यामुळे आता अनिशा पटकन नंदिनीला कॉल करते आणि हा सगळा प्रकार सांगते. त्याबरोबर नंदिनी अनिशाला सांगते, अनिशा तू मिळेल ती गाडी घे आणि काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोच. मी येते, तू फक्त तिला कुठल्या हॉस्पिटलला घेऊन जातेस तेवढं मला सांग. त्याबरोबर आता अनिशा ही लगेचच काव्याला एका रिक्षामध्ये भरते आणि तिकडनं डॉक्टरकडे घेऊन जाते. आता तो रिक्षावाला नशिबाने चांगला असतो. तो सुद्धा अनिशाला काव्याला उचलण्यात गाडीमध्ये घेण्यात मदत करतो. तर आता इथे पार्थ हा ऑफिसमधून ती मीटिंग पूर्ण करून बाहेर पडत असतो. त्याच्याबरोबर रम्यासुद्धा असते. ते दोघंजणं कामासंबंधीच बोलत असतात. इतक्यात नंदिनी पार्थला फोन करते आणि सगळा प्रकार सांगते. त्याबरोबर पार्थ नंदिनीला विचारतो की कुठल्या हॉस्पिटलला आता काव्या. त्यावर नंदिनी सांगते, मला सुद्धा अजून माहीत नाही आहे. तुम्ही अनिशाला कॉल करा, अनिशा तिला हॉस्पिटलला घेऊन पोहोचते. मी सुद्धा इथनं निघतेच आहे. मग आपल्याला कळेल त्या कुठल्या हॉस्पिटलला जात आहेत ते. त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे, मी बघतो आणि मी सुद्धा ताबडतोब निघतोय. आणि मग लगेचच आता पार्थ एवढा पॅनिक झालेला बघून काव्या त्याला विचारते, पार्थ काय झालंय, तू एवढा पॅनिक का झालायस? पार्थ अरे काहीतरी सांग ना. पार्थ काहीच बोलत नसतो. पार्थ आणि रम्याला सांगतो, रम्या तू पहिली गाडीतनं खाली उतर. रम्या म्हणते अरे हो पण काय झालंय. त्यावर आता मात्र पार्थकडे पर्याय उरत नाही आणि पार्थ रम्याला सांगतो काव्याचा अपघात झालाय. त्याबरोबर हे ऐकून खरं तर रम्याला आनंद होतो. रम्या म्हणते काय. त्यावर पार्थ म्हणतो काय रिॲक्ट होतीयस तू हे रम्या. त्याबरोबर रम्या म्हणत असते अरे म्हणजे शॉक बसला मला, म्हणून म्हटलं मी काय, कसं शक्य आहे हे, तिचा अपघात कसा घडला. बरं ठीक आहे तू हॉस्पिटलला जा, मी पण येते तुझ्याबरोबर चल. त्यावर पार्थ म्हणतो नाही नको, तू घरी जा. घरी आता ही गोष्ट कळल्यावरती सिच्युएशन क्रिटिकल होईल. आईला टेन्शन येईल, बाबांनासुद्धा पॅनिक व्हायला होईल. घरात सगळ्यांनाच गरज भासेल तुझी. तू घरी जाऊन सगळ्यांना धीर दे. त्याबरोबर रम्या म्हणते हो चालेल. आणि मग रम्या घरी आलेली असते. आता घरी येऊन पहिले वसुहत्याला ती म्हणत असते आई 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 माझ्याकडे खूप मोठी गुड न्यूज आहे. त्यावर लगेचच वसुहत्या म्हणते काय, ती काव्या घरबीर सोडून गेली की काय, तेव्हाच तू एवढी खुश होशील ती पार्थच्या आयुष्यातून कायमची निघून गेल्यावर. त्यावर रम्या म्हणत असते आई अगं ती फक्त पार्थच्या आयुष्यातून किंवा या घरातून नाही तर संपूर्ण जगातून निघून चालली आहे. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणते काय. त्यावर रम्या तिला सांगते की हो तिचा खूप मोठा अपघात झालाय म्हणे, फक्त आता ती जगायला नको बास, की मग मात्र मला काहीच करायची गरज लागणार नाही. पार्थला सिंपती देता देता कधी मी त्याच्या जवळ जाईन हे त्यालाच कळणार नाही. तर इथे पार्थ आता हॉस्पिटलला पोहोचलेला असतो. आता नंदिनीसुद्धा हॉस्पिटलला पोहोचलेली असते. घडलेल्या सगळ्या प्रकाराचा दोष पार्थ स्वतःलाच देऊन घेत असतो. हे सगळं माझ्यामुळे झालं. जर त्या दिवशी मी काव्याला एवढं बोललो नसतो, तिला एवढंच खरं खोटं सुनावलं नसतं तर कदाचित काव्याच्या डोक्यात विचाराचं चक्र फिरलं नसतं आणि काव्याच्या बाबतीत जे काही घडलं ते घडलं नसतं. या सगळ्याला मी जबाबदार आहे. तर आता नंदिनी ही पार्थला समजावून सांगत असते, पार्थ शांत व्हा, हे बघा जे घडलं ते घडलंय, आता आपल्याला या सगळ्यातून सावरायचं आहे, पुढे निघायचं आहे. मला तर कळत नाही आहे की आई बाबांना काय तोंडाने फोन करू आणि त्यांना कसं सांगू. आईला मी शब्द दिला होता की मी काव्याची काळजी घेईन, काव्याच्या सोबत राहीन, पण आता हे सगळं कसं घडून बसलं आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो ह्या सगळ्याला मी दोषी आहे, तुम्ही नाही. पण हे सगळं आधी सध्या तरी तुमच्या आईवडिलांना नका सांगू. काव्य शुद्धीवर आल्या की मग आपण काय करायचं ते बघू. पार्थ स्वतःच्या आईवडिलांना फोन करतो आणि हे सगळं सांगतो. त्याबरोबर पार्थचे आईवडील पार्थला म्हणतात बाळा काळजी करू नकोस, आम्ही पोहोचतोय. आणि थोड्याच वेळात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. पार्थ रडत असतो. आई त्याला समजावत असते घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. इतक्यात आता डॉक्टर आलेले असतात. डॉक्टरांनी ऑपरेशन चालू केलेलं असतं. काव्याचं खूप ब्लड लॉस झालेलं असतं, त्यामुळे तिला ब्लड वेगळं चढवायला लागतं. त्याचबरोबर तिला स्टिचिंग वगैरे सुद्धा कराव्या लागतात, कारण तिचं
थोडंसं कपाळावरती टाके मारावे लागतात, स्टिचिंग करावे लागतं, कारण कपाळ तिचं थोडंसं फाटतं, मांस फाटलं जातं. आता सगळं काही व्यवस्थित करून झाल्याच्या नंतर डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की सध्या तरी त्या व्यवस्थित आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत. ब्लड लॉस भरपूर झाला होता आणि काही नसांवरती थोडाफार दबाव पडला होता, त्यामुळे त्यांना आणखीन जास्त त्रास झाला आणि त्या पटकन बेशुद्ध झाल्या. डोक्याला मार लागल्यामुळे पटकन बेशुद्ध होणं हे स्वाभाविक आहे, पण आता ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. पुढच्या 24 तासात ते 48 तासात त्यांना शुद्ध यायला हवी. जर त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर मात्र क्रिटिकल कंडिशन होऊ शकते. मग आपण पुढे काही करू शकतो की नाही हे देवाच्या हातात आहे. त्याबरोबर मात्र आता इथे पार्थला आणखीन जास्त टेन्शन यायला लागतं. दिवसातले 24 तास उलटून गेलेले असतात, अख्खा एक दिवस झालेला असतो तरी काव्य शुद्धीवरती आलेली नसते. दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होत येते तरी काव्य शुद्धीवरती आलेली नसते. इथे आता आईने देवासमोर धावा धरलेला असतो की माझ्या सुनेला काव्याला बरं वाटू दे देवा. त्याबरोबर आता इथे डॉक्टर पार्थला येऊन सांगतात की तुमची बायको शुद्धीवरती आली आहे. त्याबरोबर हे ऐकून पार्थ डॉक्टरांना विचारतो मी भेटू शकतो आता तिला. त्याबरोबर डॉक्टर सांगतात हो भेटा, पण त्यांना त्रास होईल असं काही विचारू नका किंवा असं काही बोलू नका. शांत राहू द्यात त्यांना, जितका आराम करतील तितकं त्यांच्यासाठी चांगलं असेल. पार्थ डॉक्टरांना होकार देतो आणि आतमध्ये येतो. आता काव्य शुद्धीवर आलेली असते आणि ती प्रॉपर शुद्धीत असते. तिला सगळं व्यवस्थित आठवत असतं, त्यामुळे ती पार्थला सांगत असते पार्थ माझं चुकलं, आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे सगळंसुद्धा माझ्यामुळेच घडून बसलं आहे. जर मी व्यवस्थित रस्ता क्रॉस केला असता तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. पण मी खरंच सांगते, मी मुद्दामून काहीच नाही केलेलं. त्या दिवशीसुद्धा मी मामींच्या बोलण्यामुळे फ्रस्ट्रेट झाले आणि फ्रस्ट्रेशनमध्ये मी त्यावर पार्थ काव्याला सांगतो शांत बसा, जास्त बोलू नका. डॉक्टरांनी तुम्हाला शांत आराम करायला सांगितलं आहे. जे काही घडलं ते घडून गेलं आहे. आता पुन्हा त्या विषयावरती चर्चा करण्यात काहीसुद्धा अर्थ नाही आहे. आणि चूक फक्त तुमचीच नाही आहे, चूक माझी आहे. मी खूप टोकाचा निर्णय घेतला काव्या. मी एवढा टोकाचा निर्णय नको घ्यायला हवा होता. माझं चुकलं. आता दोघंही एकमेकाला सॉरी बोलतात, एकमेकाची माफी मागतात आणि फायनली पार्थ आणि काव्या ह्या दोघांमध्ये एकी झालेली असते. आता पार्थ आणि काव्य तर काही वेगळे होणार नाही, ते तर काही घटस्फोट घेणार नाही, हे तर आता आपल्याला कळून चुकलेलं आहे. पण आता नंदिनी आणि जीवाचं काय घडणार? नंदिनी आणि जीवा एकमेकाला डिवोर्स देणार का, की हा जो काही घरात प्रसंग घडून गेला आहे त्यानंतर आता नंदिनीसुद्धा जीवाला डिवोर्स देण्यासाठी नकार देणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.